या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की चला निघा या शाळेतून, आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तर खूपच खुश होते. ती म्हणते की आता कसं मुद्द्याचं बोललात तुम्ही, आता आम्हाला काही ऐकायचं नाही आहे, या शाळेतून तुम्ही ताबडतोब बाहेर पडायचं. पण अक्षरा म्हणत असते की मॅडम, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे, तुम्ही ऐकून घ्या, मला मध्ये मध्ये थांबवू नका. पण भुवनेश्वरी म्हणत असते की काय बोलायचे आता तुम्हाला, मुद्द्याचं तर आम्ही ऐकला ना, उगाच आता तुम्ही वेळ वाया घालवू नका. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मगाचपासून 1 तास तुम्ही बोलत होता, मी शांतपणे ऐकून घेतला ना, मग आता माझं बोलणं ऐकून घ्या. मी असं म्हणाले की ठीक आहे, मी या शाळेच्या बाहेर जायला तयार आहे, पण जर मला अधिपतींनी आणि बाबांनी इथे येऊन सांगितलं की अक्षरा तू या शाळेच्या बाहेर जा, तरच मी ही शाळा सोडेल, नाहीतर नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तर खूप चिडते आणि रागातच तिच्याकडे बघू लागते. तर अक्षरा म्हणत असते की मॅडम, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे की अधिपती आणि बाबा कधीच मला शाळा सोडून जायला सांगणार नाही, त्यामुळे आता काही झालं ना तरी मी या शाळेतून बाहेर पडणार नाही. तुम्ही काय कराल, मला पगार देणार नाही ना, ठीक आहे, मला पगार नकोच आहे. आता मी रोज या शाळेत येणार, माझ्या वर्गावर जाणार, माझ्या मुलांना शिकवणार, तुम्हाला जे करायचं असेल ना ते तुम्ही करा. आणि ते ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते आणि अक्षराचा हात पकडतच म्हणते की तुमचा हा माज जरा कमी करा. मात्र अक्षरा म्हणत असते की मी कोणताही माज करत नाही, मी फक्त तुम्हाला स्पष्टपणे माझं मत सांगते. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्हाला जसं आम्ही त्या घराच्या बाहेर काढलं ना, तसं या शाळेच्या बाहेर काढू, बघाच तुम्ही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला घरातून बाहेर काढलेलं नाही आहे, मी स्वतः ते घर सोडलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी आता मी या शाळेच्या बाहेर आणि अधिपतींच्या आयुष्यातून बाहेर जाणार नाही. त्यांचं आणि माझं नातं 7 जन्माचं आहे, त्यामुळे ते नातं तोडणं तुम्हाला या जन्मात तरी शक्य नाही, हे लक्षात ठेवा. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरी तर खूपच चिडते आणि रागात तिच्याकडे बघू लागते. तर अक्षरा हसतच म्हणते की मागाशी तुम्ही मला जे सांगितलं ना तेच मी आता तुम्हाला सांगते. तुमच्या भावनांवर ना जरा नियंत्रण मिळवायला शिका. तुम्हाला आता खूप राग आलाय, चिडचिड होती आणि टेन्शन तर खूपच आहे, आणि हे सगळं ना तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय मला. त्यामुळे ना तुमच्या मनात जे काही सुरू आहे ना ते लपवायचा प्रयत्न करा. आणि मग ती हसतच भुवनेश्वरीला पाण्याचा ग्लास देते. मात्र भुवनेश्वरी काही पाणी घेत नाही, त्यामुळे अक्षरा ते ग्लास पुन्हा टेबलवर ठेवते आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपती शाळेत जाण्यासाठी निघालेला असतो, तर इकडे स्टाफ रूमच्या बाहेर सगळे शिक्षक अक्षराची वाट बघत असतात. भुवनेश्वरी मॅडम तिच्याशी नेमकं काय बोलत असतील, शाळेवर कोणतं संकट तर येणार नाही ना, याचीच त्यांना भीती वाटत असते. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. तर हे सगळेजण तिला काय झाले ते विचारू लागतात. तर अक्षरा म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळे ते लोक विचारतात की मग नक्की काय झाले, भुवनेश्वरी मॅडम इतक्या वेळ काय बोलत होत्या. आणि त्यावर अक्षरा म्हणते की जास्त काय नाही, घरगुती विषयांवरच बोलत होत्या, कारण आता आम्ही एकत्र राहत नाही, मी माहेरपणासाठी आईकडे आली आहे ना, आणि मी घरात नसल्यावर भुवनेश्वरी मॅडमला अजिबात करमत नाही. आणि ते ऐकून ते शिक्षक म्हणतात की ठीक आहे, मग काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर ते आपापल्या वर्गावर जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात अक्षराला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. त्यामुळे ते सगळेजण खूपच घाबरतात आणि अक्षराला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ठरवतात. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराच्या बोलण्यामुळे खूप चिडलेली असते आणि अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तिला सतत अक्षराचं बोलणं आठवत असतं आणि ती म्हणत असते की मास्तरीणबाई, मला तुमच्या असण्याचा जितका त्रास होत नाही तितका त्रास तुमच्या ना माजुरडेपणाचा होतो. आता काही झालं ना तरी आम्ही तुमचा माज उतरवणारच आणि तुम्हाला या शाळेतून बाहेर काढणारच. तर दुसरीकडे अधिपती शाळेमध्ये येणारच असतो. तर इकडे ते शिक्षक अक्षराला घेऊन शाळेतून बाहेर जाण्यासाठी निघतात आणि त्या दोन्ही गाड्या एकमेकांनाच क्रॉस करून जातात. मात्र अधिपतीला त्या गाडीमधील अक्षरा काही दिसतच नाही. तर दुसरीकडे भुवनेश्वरीला खूप राग आलेला असतो आणि त्या रागाच्या भरात ती पाण्याचा ग्लास जोरात खाली फेकून देते.
पण तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि तिला हाक मारतो आणि अधिपतीला बघून भुवनेश्वरी लगेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलते. तर अधिपती तिच्याकडे येणारच असतो. तितक्यात भुवनेश्वरी नाटक करत म्हणते की अधिपती सावकाश, कारण खाली काचा आहेत. तर अधिपती विचारू लागतो की इथे हे ग्लास कसं काय फुटलं आणि त्यावर भुवनेश्वरी त्याला असं खोटं सांगते, काही नाही, आम्ही सुनबाईंना पाणी देत होतो पण त्यांना आमच्या हातचं पाणीसुद्धा नको आहे. त्यांनीच हे ग्लास फेकून दिलं आणि ते ऐकून अधिपतीला तर खूप वाईट वाटतं. तर भुवनेश्वरी लगेच त्या काचा गोळा करण्याचं नाटक करते. तिच्या हाताला सुद्धा जखम होते. तर अधिपती लगेच तिची काळजी घेत तिला बाजूला बसवतो. दुसरीकडे अक्षराची आई गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते की माझ्या अक्षरा आणि अधिपतींचा जोडा म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणासारखा आहे. त्यांना कायम सुखी ठेव, ते आयुष्यभर एकत्र राहू दे. आणि मग ती अशी सुद्धा इच्छा व्यक्त करते की मला लवकरच नातवंडांचं तोंड बघायला मिळू दे. आणि तितक्यात बाबासुद्धा त्या ठिकाणी येतात. तर दुसरीकडे फुलपगारे सर आणि त्या मॅडम अक्षराला घेऊन हॉस्पिटलमध्ये चाललेले असतात. तर इकडे आई बाबांना म्हणत असते की तुम्ही अक्षराला कॉल करून विचारा ना शाळा सुटली की नाही. ती कधी एकदा घरी येते आणि मी कधी तिला सांगते की अधिपती घरी येऊन गेलेत, असं झालंय मला. आणि त्यावर बाबा हसून म्हणतात की अगं शाळा सुटल्यावरती येईलच घरी. पण तितक्यात त्यांना फुलपगारे सरांचा कॉल येतो. बाबा त्यांना काय झालं ते विचारतात. तर फुलपगारे सर म्हणत असतात की आम्ही अक्षराला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालो आहे. तिला अचानक शाळेत चक्कर आली. आणि ते ऐकून बाबा खूप घाबरतात. आणि मग त्यानंतर ते आणि अक्षराची आईसुद्धा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला विचारत असतो की आईसाहेब तुम्ही इथे का आला होता. तर भुवनेश्वरी म्हणते की आमचं जाऊ द्या पण तुम्ही इथे का आलात. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आम्हाला कळलं की तुम्ही घरी नाही आहात, त्यामुळे आम्ही तुम्हाला सगळीकडे शोधलं. तुम्ही कुठेच सापडला नाहीत म्हणून आम्हाला असं वाटलं की कदाचित तुम्ही इथे असाल, म्हणून मग आम्ही इथे आलो. आम्ही तुम्हाला अनेकदा कॉलसुद्धा केला पण तुम्ही कॉल काही उचललाच नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की कदाचित आमचा मोबाईल सायलेंटवर असेल, पण खरंच तुम्ही आमच्या काळजीपोटी इथे आला होता की तुमच्या बायकोला भेटण्यासाठी. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब आम्ही तुमच्यासाठी इथे आलो होतो. आम्हाला अशी भीती वाटली की तुम्ही वृद्धाश्रमात तर गेला नसाल ना, म्हणून आम्ही खूप घाबरलो आणि इथे आलो. आणि मग तो भुवनेश्वरीकडून वचनच घेतो की यापुढे मला सांगितल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही. आणि त्यावर ती सुद्धा हसतच हो म्हणते. त्यानंतर अधिपती तिला विचारतो की आईसाहेब पण मला एक कळत नाही आहे, तुम्ही इथे नेमक्या कशासाठी आला होतात आणि तुमचं मास्तरीणबाईंसोबत बोलणं झालं का, काय म्हणाल्या त्या. पण भुवनेश्वरी त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळत असते आणि म्हणत असते की चला आपण घरी जाऊ, खूप उशीर झाला आहे. पण अधिपती ऐकत नाही आणि तो तिला सतत विचारत राहतो की काय झालं आईसाहेब, प्लीज आम्हाला सांगा, कारण तुम्हाला खोटं बोलता येत नाही हे माहिती आम्हाला. आणि त्यावर भुवनेश्वरी नाटक करत त्याला असं सांगते की आम्ही सुनबाईंना खूप विनंती केली घरी येण्याची. आम्ही त्यांना म्हणालो की तुमच्याशिवाय घराला शोभा नाही, तुम्ही परत चला, राग सोडून द्या. पण त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही. उलट त्यांनी आमच्यावर खूप चिडचिड केली. पण त्यांच्या चिडचिड करण्याचं सुद्धा आम्हाला काही वाटलं नाही. पण त्यांनी ना आमचं म्हणणं नीट समजूनच घेतलं नाही, याचं जास्त वाईट वाटतंय. आणि ते ऐकून अधिपतीसुद्धा चिडतो. दुसरीकडे डॉक्टर अक्षराला चेक करत असतात. तर आईबाबासुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. अक्षराच्या शाळेतील शिक्षिका त्यांना सांगतात की काळजी करू नका, डॉक्टर तिला चेक करतायत. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराच्या विरुद्ध अधिपतीच्या मनात काहीही भरवत असते. जे घडलं नाही ते त्याला खोटं रचून सांगत असते. आणि त्यामुळे अधिपतीला सुद्धा असं वाटतं की मास्तरीणबाईच खूप चिडचिड करत आहेत, त्यांनाच समजून घ्यायचं नाही आहे किंवा परत घरीसुद्धा यायचं नाही आहे. त्यामुळे तो भुवनेश्वरीला म्हणतो की आम्ही आत्ताच मास्तरीणबाईंसोबत जाऊन बोलतो आणि त्यांना या सगळ्याचा जाब विचारतो. पण मग ते ऐकून भुवनेश्वरी खूप घाबरते आणि मग लगेच चक्कर आल्याचं नाटक करते. त्यामुळे अधिपती अक्षराकडे न जाता भुवनेश्वरीला सावरण्यासाठी जातो. तर ती नाटक करत म्हणत असते की आमचा BP लो झाला आहे वाटतं, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा आणि पटकन मास्तरीणबाईंसोबत बोला. पण अधिपती म्हणत असतो की नाही आईसाहेब, आधी मी तुम्हाला घेऊन डॉक्टरांकडे जातो, त्यांच्याशी नंतरही बोलता येईल. आणि मग तो तिला घेऊन शाळेतून बाहेर पडतो. दुसरीकडे अक्षरासुद्धा शुद्धीवर येते. तर डॉक्टर तिला म्हणत असतात की तुम्ही ठीक आहात, काळजी करू नका, फक्त मला एकदा तुमचं BP चेक करू द्या. तर दुसरीकडे ते सगळे शिक्षक आपण आतमध्ये जायचं का असा विचार करत असतात. आणि तितक्यात फुलपगारे सरांना भुवनेश्वरीचा कॉल येतो.
त्या विचारत असतात की कुठे आहात तुम्ही, आम्हाला न सांगता शाळेतून का निघून गेलात. तर फुलपाखरे सर म्हणत असतात की अचानक अक्षराला चक्कर आली म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत. तर भुवनेश्वरी रागातच म्हणते की ताबडतोब तेथून बाहेर पडा आणि आम्हाला येऊन भेटा. त्यामुळे मग ते शिक्षक हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षराला आणि तिच्या आईबाबांना समजतं की अक्षरा आता आई होणार आहे. त्यामुळे ते खूप खुश होतात. त्यांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. आई म्हणत असते की आता पटकन ही गुड न्यूज तू अधिपतींना सांग. पण अक्षरा म्हणते की नाही आई, अधिपतींनी मला त्या घरातून बाहेर जायला सांगितलंय. त्यामुळे आता त्यांना असं वाटू नये की या बाळाचं कारण सांगून मी पुन्हा घरात येण्याचा प्रयत्न करते. आता जेव्हा ते मला मानाने घरात घेऊन जातील ना, तेव्हाच त्यांना मी ही गुड न्यूज सांगणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.